सज्जन श्रोते, वाचक, चिंतक, पाठक, साधक हो आणि विशेष करून अध्यात्म विद्येचा जो आपला संच आहे किंवा संघ आहे त्याचे श्रोते आणि अर्थातच युनिव्हर्सल ट्यूबवर वैश्विक सत्य, युनिव्हर्सल ट्रुथ म्हणून आपण जे बोलतो, सर्व लोकांना नम्रतापूर्वक विनंती आहे की आत्ता जे बोललं जाणार आहे ते बिलकुल अद्भुत, अतर्क्य, अविश्वसनीय असं नाही आहे, परंतु याचा संदर्भ अखिल विश्वासी आणि मानव जातीशी आहे. कृपा करून आपले सर्व श्रोते सुजाण आहेत. ज्या अर्थी हे आपण ऐकता त्या अर्थी आपले सर्व श्रोते सुजाण आहेत, चिंतनशील आहेत, मननशील आहेत आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी ऐकण्यामध्ये अगत्य आहे. ही एक योग्य समजूत मनाशी बाळगून आता पुढे या निरूपणाचा विस्तार करीत आहे. निरूपणाचं शीर्षक साधं आहे, मी आणि विश्व. मी आणि विश्व. आता बघा, यात काही नवीन नाहीये, परंतु आजच्या घडीला हे संपूर्ण चिंतन एकत्रपणे ऐकून जर ऐकणाऱ्यांमध्ये काही परिवर्तन झालं तर तेच परिवर्तन उद्याच्या जगातील, म्हणजे जसं गुलाबराव महाराजांनी म्हटलेलं आहे, कृष्णमूर्तींनी म्हटलेलं आहे की मानवी जीवनात भौतिक प्रगती भरपूर झाली, भौतिक क्रांती भरपूर झाली, परंतु मानवी मनाची जशी उत्क्रांती व्हायला पाहिजे, मन जसं उत्क्रांत झालं नाही, त्या पद्धतीने मनाची उत्क्रांती पुरेशी न झाल्यामुळे कृष्णमूर्तींपासून, गुलाबराव महाराजांपासून जे लोक तत्वचिंतक विचार करीत आहेत तिथपासून आजपर्यंत विश्व विनाशाच्या गर्तेमध्ये कोसळायच्या अवस्थेत आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो, एखाद्या पर्वत शिखरावर उभा आहे आणि खाली मोठी दरी आहे, त्या दरीत आपली आपण उडी मारावी आणि आत्महत्या करावी, अशा तऱ्हेची विश्वाची आजची स्थिती आहे. आता हे म्हणताना कुठेही अतिरंजितपणा नाहीये, फक्त एक समजून घ्यायची गोष्ट अशी आहे, जर साधू संतांवर आपला थोडाफार विश्वास असेल आणि साधू संत जर म्हणतात की आय एम द युनिव्हर्स, म्हणजे मी म्हणजे विश्व आहे, याच्यावर आपला विश्वास असेल तर आपल्या लक्षात येतं आय आणि इन्फिनिटी, म्हणजे आयडेंटिटी आणि इन्फिनिटी, याचाच अर्थ व्यक्ती आणि समष्टी किंवा मर्यादितता, शांतता आणि अनंतता ही एकच गोष्ट आहे. जसा रबर एका जागेहून दुसऱ्या जागी ताणावा, तशी आयडेंटिटी ताणली की इन्फिनिटी होते. आणि अर्थातच इन्फिनिटीतून म्हणजे अनंत ऊर्जेतून पहिल्यांदा जेव्हा विश्व निर्माण झालं, पहिला जीव निर्माण झाला, तेव्हा अनंततेतून शांत म्हणजे मर्यादित आलं आणि त्या मर्यादितातूनच ही शी यांच्या संगमातून अमर्यादित विश्व निर्माण झालं. ते अत्यंत साधी गोष्ट आहे, यात कळण्यासारखं काही नाही, परंतु हे कळणं त्यासाठी महत्वाचं आहे की मीचा नाश म्हणजे विश्वाचा नाश, हे जसं आहे तसंच विश्वाचा नाश म्हणजे मीचा नाश, हेही तितकंच सत्य आहे. हे बोलण्याचा संदर्भ स्पष्टपणे सांगायचा म्हणजे एकच आहे. सध्या भारतातील आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी झालेल्या निवडणुका किंवा जगभर होणाऱ्या निवडणुका, इथे सध्या जे काही चालू आहे त्याचा यासाठी महत्वाचा संदर्भ म्हणून आपण विचार करावा. पण या संदर्भातच संतुलनाचं तत्व म्हणजे संतांची महत्ता लपलेली आहे. अर्थात हे चिंतन आपण अगत्यपूर्वकपणे ऐकाल आणि आपल्या थोडंफार का होईना अंमलात आणाल तरच संतांची संतुलनाची शक्ती किंवा संतुलनाचं तत्वज्ञान, अप्लाइड सायन्स म्हणजे व्यावहारिक उपयोजित शास्त्र म्हणून अंमलात आणता येईल.
म्हणून संतुलनाचं तत्व व्यवहारात अंमलात आणलं तर त्याला आणि त्यालाच संत तत्वज्ञानाचा व्यवहारातील उपयोग म्हणतात. आणि असा उपयोगच एकाच वेळेला मीच आणि विश्वाचं रक्षण करू शकतो. आणि इकडे दुर्लक्ष केलं तर एकाच वेळेला मी आणि विश्व जे आज असं वाटतंय की विनाशाच्या टोकावर उभं आहे, ते आज त्या कारणानंच आलेलं आहे. तर संतांची संतुलनाची भूमिका आपण विसरलेलो आहोत. आता परत एकदा या तत्वज्ञानाच्या किंवा या निरूपणाच्या मुळाकडे वळूया. पाहायला गेलं तर अमिबापासून आजच्या मानवापर्यंत हे संपूर्ण विश्व विकसित झालेलं आहे. त्याची भौतिक प्रगती तर आपल्या समोर आहेच आहे. परंतु वैचारिक, मानसिक किंवा आंतरिक उत्क्रांतीचा जर आपण नकाशा काढायचा म्हटला किंवा तो रोड मॅप त्याचा शोधायचा म्हटला तर तिथे मात्र बऱ्याच वेळा असं दिसतं की जसं आपण म्हणतो सत्य, त्रेता, द्वापार, कली अशी आपण युगाची कल्पना मांडलेली आहे. हे फार पूर्वी कधीतरी अत्यंत सज्जन माणसं होती आणि आज अत्यंत दुर्जन माणसं आहेत. असा हा जो सत्य, त्रेता, द्वापार, कली किंवा कृत, त्रेता, द्वापार, कली असा एक जो आपण सिद्धांत मांडलेला आहे, त्याच्यामध्येच कळत न कळत आपण मान्य केलेलं आहे की माणसाची भौतिक प्रगती कलियुगात झाली असली तरी मानसिक, वैचारिक, चिंतन पातळीवरची प्रगती जशी व्हायला पाहिजे तशी झाली नाही. आता कृष्णमूर्ती गुलाबराव महाराज खरे मानले तर स्वाभाविकपणे सत्य, त्रेता, द्वापार, कली किंवा कृत, त्रेता, द्वापार, कली अशी माणसाची अधःपतित होत आलेली मनोवृत्ती मान्य करावी लागते. परंतु इथे प्रश्न असा आहे की जर सत्ययुग पहिला आहे तर सत्ययुगामध्ये माणसांची संख्याही तुलनेने कमी होती आणि कलियुग आत्ता आहे तर आज तुलनेत जगाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. म्हणजे जग चांगल्याकडून वाईटाकडे मानसिक परिस्थितीत अधोगतीत येत गेलं असं मानलं तरी सुद्धा प्रश्न असा उरतो की जेव्हा फार थोडी माणसं आहेत तेव्हा संतुलन, समजदारपणा, तेव्हा चिंतन आणि सर्वांच्या प्रगतीमध्येच माझी प्रगती आहे हे समजणं जेव्हा फार लोकसंख्या कमी आहे तेव्हा शक्य आहे. परंतु जेव्हा अफाट अब्जावधी लोकसंख्या या जगाची झाली तेव्हा ते संतुलन तितक्या प्रमाणात परकोलेट होणं म्हणजे लहान समुदायाची समजूत घालणं, लहान समुदायाची समजशक्ती, संतुलन शक्ती वाढवणं हे तुलनेने सोपं आहे. परंतु अफाट समुदायाला जर हे सर्व शिकवायचं झालं तर ती गोष्ट तुलनेने कठीण आहे, अशक्य मात्र मुळीच नाही. कारण जसा पूर्वी लोकसमुदाय लहान होता आणि आज प्रचंड आहे तशीच पूर्वी भौतिक साधनं सुद्धा अतिशय प्राथमिक अवस्थेतली म्हणजे प्रिमिटिव्ह स्टेज मधली होती आणि आज भौतिक साधनं मात्र अत्यंत स्काय इज द लिमिट म्हणजे आकाशाच्या उंचीची झालेली आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे, पूर्वी हे सांगण्यासाठी फार कमी लोकांना कमी भूभागावर एकत्र यायचं होतं. आज संपूर्ण विश्व प्रचंड लोकसंख्येने भरलेलं आहे तर त्यांना हे एकत्रितपणे कळणार कसं. तर ही जी भौतिक प्रगती आज मोठ्या प्रमाणात झाली आहे त्याचाच एक उत्तम परिणाम म्हणजे मोबाईल सारखं संसाधन की आत्ता आपण इथे जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसलेल्या एका वेड्या माणसाचे बोल ऐकता आणि ते पूर्ण झाले की 30-40 मिनिटात ते जगाच्या व्यासपीठावर युट्यूबवर युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे वैश्विक सत्य म्हणून जाऊ शकतात. म्हणजे भौतिक प्रगतीचा हा उपयोग जर आपण करून घेतला आणि त्यामध्ये सांगितलेलं जर आपण आपल्या लक्षात घेतलं तर शक्यता अशी आहे की आपली जागा न सोडता आपणच आपल्याशी उत्क्रांत होऊ शकतो. आणि ज्या प्रमाणात ही उत्क्रांती युट्यूब वरती जे व्ह्युअर्स आहेत, जे ऐकणारे आहेत, ज्या प्रमाणात ती शक्य होईल
कारण आध्यात्मिक ग्रुपवर आपल्या 30-40 लोक आहेत. युट्यूबवर 30-40 नसतील, अगदी 30-40 हजार नसतील, पण तू काही हजारात तरी लोक निश्चित ऐकतात. हे तुलनेने अधिक प्रमाणात आणि अधिक व्यापक पद्धतीने हे कीर्तन जाऊ शकतं. त्यासाठी आजच्या या भौतिक सुविधेचा वापर म्हणजे मोबाईलवरून आपण हे चिंतन करीत आहोत. आता तुम्हाला वाटेल हे नमनाला घडाभर तेल झालं, पण तसं नाहीये. सर्व गोष्टी सुविहित, तर्कशुद्ध आणि सुसंवादी पद्धतीने मांडणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता हे असं सांगितलं जात आहे. तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. मी राहिलो तर विश्व राहील आणि विश्व राहिलं तर मी राहील. यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की फार पूर्वीपासून सनातन प्रवृत्तीचे लोक आहेत, तसेच सर्व समाज घटकांना न्याय्य वाटप मिळावं यासाठी विचार करणारे समतावादी लोक आहेत, साम्यवादी लोक आहेत, समाजवादी लोक आहेत, कम्युनिस्ट लोक आहेत, परंपरेचे लोक आहेत, डावे लोक आहेत, उजवे लोक आहेत. सर्व तऱ्हेच्या विचारसरण्याची गल्लत या संपूर्ण वैश्विक समाजामध्ये झालेली आहे. म्हणजे जसं भारताचा विचार केला तर जसं RSS आहे, तसं मध्यममार्गी काँग्रेस आहे, तसंच समाजवादी आहे आणि तसेच टोकाचे कम्युनिस्ट आहेत. कमी जास्त याच तऱ्हेने मांडणी सर्व जगभर आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आज आता आपल्याकडे निवडणुका झाल्या, एका विशिष्ट विचारसरणीचे लोक निवडून आले म्हटल्यानंतर त्यांच्या घरात विजयाचा आनंद साजरा होणं नव्हे, ते बहुमतात निवडून आले त्या अर्थी आज बहुमत त्यांच्या बाजूला आहे म्हणून रस्तोरस्ती गल्लोगल्ली तो आनंद साजरा होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि विरुद्ध विचारसरणीच्या लोकांमध्ये निराशा पसरणं हेही अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु यात केवळ आशा निराशा असा विचार आपण जर केला तर कधीच आपण आजचा गुलाम उद्याचा मालक आणि उद्याचा मालक परवाचा गुलाम म्हणजे केवळ आणि केवळ मालक आणि नोकर बदलले, गुलाम आजचा गुलाम उद्या मालक झाला आणि उद्याचा मालक आजचा गुलाम झाला, म्हणजे मालकी आणि गुलामी, गुलामी आणि मालकी या दोन टोकांच्या पलीकडे आपण कधी जाणारच नाही. आणि जेव्हा समाजाची विभागणी कधीही हुकूम देणारा आणि हुकूम अंमलात आणणारे म्हणजे फार मूठभर मालक आणि खंडीवर चाकर अशी जेव्हा कधी होते नव्हे, ती जगात आजपर्यंत कायमस्वरूपी तशीच राहिलेली आहे. ठीक आहे, आजचा या विचारसरणीचा मालक उद्या गुलाम झाला आणि कालचा जो गुलाम होता त्या विचारसरणीचा मालक आज मालक झाला. परंतु गुलामी चाकरी ही काही कुणाला टळली नाही आणि गुलामी चाकरी ही कधी कधी बहुमतातल्या लोकांना भोगावी लागलेली आहे. जशी पूर्वी भारतामध्ये मनुस्मृतीच्या काळात किंवा त्या दरम्याने मोठ्या समाजाला गुलामी चाकरी भोगावी लागलेली आहे. त्याची एक प्रतिक्रिया म्हणून आता दुसरी विचारसरणी आली आणि आता समजा मूठभर लोक अनेकांवर सक्ती करू शकत नाहीत, पण एक तऱ्हेची मायावी गोष्ट, एक तऱ्हेची फसवणूक, एक तऱ्हेची लबाडी करून का होईना किंवा असंही समजा त्याला लबाडी म्हणायची गरज नाही, त्यांचे विचार कदाचित आज बदलले असतील, परंतु त्यांचे विचार बदलून सुद्धा त्यांच्याबद्दलचा पूर्वग्रह असल्यामुळे कदाचित आज काही लोकांना म्हणजे जे पूर्वी मनुस्मृती मानत होते तेच लोक आज जर थोडेसे संतुलनाच्या दिशेने समाजाच्या मध्यावर येत असतील आणि सामाजिक कार्य करू पाहत असतील तर त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास नसल्यामुळे सुद्धा कदाचित त्यांच्याबद्दलचा राग द्वेष मत्सर आजही तसाच आहे. ध्यानात घ्या, कधीही कुठलाही समाज असं म्हणता येत नाही की कायम अपराधी म्हणजे कायम लोकांवर अन्यायच करतो कुठलाही समाज, असं कधी म्हणता येत नाही. कधीही कुठलाही समाज कायम गुलामीतच राहतो असं म्हणता येत नाही आणि कधीही कुठलाही समाज इतरांना गुलामीतच ठेवतो असंही गृहीतक धरता येत नाही. सांगायचा मुद्दा असा की कायम मी हुकुमशहाच असेन आणि कायम
मी संतच असेन असं जरूर म्हणता येणार नाही. परंतु परंतु ह्या दोन्ही विचारसरणी मध्याकडे सरकल्याशिवाय, म्हणजेच दोन्ही माणसं संतुलनाच्या बिंदूने मध्यावर आल्याशिवाय समाजात संतत्व निर्माण होणार नाही. आणि असं संतत्व निर्माण झाल्याशिवाय कधीच आपल्या भौतिक प्रगतीला, जे मानसिक प्रगतीचं, जे मानसिक उत्क्रांतीचं, जे मानसिक क्रांतीचं, भौतिक क्रांतीला मानसिक क्रांतीचं जोपर्यंत जोड मिळत नाही तोपर्यंत निश्चितच हा जो समाज आहे, हे जे संपूर्ण विश्व आहे, ते तसंच विभागलं जाईल. मग टोकावरती आज भांडवलदार असतील आणि तळामध्ये आज सर्वसाधारण लोक असतील. कधी कधी सर्वसाधारण लोकांची, कम्युनिस्टांची हुकुमशाही आहे अशा ठिकाणी ते लोक मोठ्या प्रमाणावर मालक असतील आणि तुलनेने कमी संख्येतले लोक जे कम्युनिस्टांच्या दृष्टीने उजवे प्रतिगामी आहेत ते सहन करणारे असतील. परंतु सहन करणारे आणि सहन करायला लावणारे, गुलाम आणि छळणारे, ही विभागणी जोपर्यंत आपण टाकत नाही आणि आपण मध्याकडे येत नाही तोपर्यंत कधीच आपण जगातील कुठल्याही संतांना आपण समजून घेतलं असं आपणाला म्हणता येणार नाही. तसं बघायला गेलं तर ज्ञानेश्वरांसारखे संत ब्राह्मण होते, तुकारामांसारखे संत वैश्य होते, अजून विविध जाती जमातीतील अगदी त्यावेळेला मानलेल्या, अर्थात ते मानणं चुकीचंच आहे, क्षुद्र वर्णातील लोक सुद्धा अनेक संत होते. तुकडोजी महाराज संत आहेत किंवा संत होऊन गेले, असे अनेक सामाजिक संत जे आजपर्यंत सांगत आले आहेत ते खरं तर एवढंच सांगतायत की बाबा रे, मी म्हणजे विश्व आहे आणि विश्व म्हणजे मी आहे. म्हणजे सत्य जरूर आहे की प्रथम एक माणूस आला आणि नंतर अफाट समाज विश्व निर्माण झालं, पण तू एकातूनच अनेक येतो आणि अनेकातूनच एक येतो. त्या अर्थी एकाने अनेकांची काळजी घेणं आणि अनेकांनी सुद्धा अल्पसंख्याकांची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक या विचारसरणीचा त्याग करून जर आपण आपलं वर्तन सर्वसंख्याक म्हणजे सर्व समाजाच्या हितामध्येच माझं हित आहे इकडे जर आपण वळलो तर स्वाभाविकपणे दोन्ही बाजूच्या ज्या टोकाच्या विचारसरणी आहेत त्या मध्यबिंदूवर येतील आणि आम्ही विष्णुदास आपुल्यासारखे करू तत्काळ किंवा आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना असा जो वैष्णवांचा धर्म आहे, असा जो संतांचा धर्म आहे, असा जो संतुलनाचा धर्म आहे, तो आपल्याला जर शांत निवांतपणे आज प्रातःकाळी जसा हा माणूस नेहमीप्रमाणे कोरा बनून त्या कोऱ्या मनातून, म्हणजे जेव्हा त्याच्या चेतनेमध्ये कुठल्याही तऱ्हेचं कंडिशनिंग नाही, जेव्हा त्याच्या चैतन्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा मी माझेपणा नाही, त्याच्यामध्ये संस्कार नाहीत, त्याच्यामध्ये शेवाळ नाही, अशा तऱ्हेचं जेव्हा आपलं मन असतं आणि ते सर्वसाधारणपणे भल्या पहाटे सर्वांचंच असतं, तर अशा या पहाट समयी, या प्रभात समयी आत्ता जे निरूपण देत आहे ते कुठल्याही विचारसरणीच्या माणसाने ऐकलं, भले ते अगदी RSSचे कट्टर लोक असोत, भले ते कम्युनिस्ट असोत, भले ते क्रांतिकारी असोत, भले तथाकथित नक्सलिस्ट म्हणून ज्यांना हिणवले जाते ते लोक असोत, निश्चितच एक निसर्गाचा गुणधर्म आहे की सकाळी सकाळी उठल्यानंतर माणसाच्या चेतनेमध्ये सर्वसाधारणपणे कोरेपणा, ताजेपणा, टवटवीतपणा असतो. म्हणून हे सांगायचा हेतू असा आहे की सुप्रभाती आपली चेतना जेव्हा स्वच्छ लख आरशासारखी आहे तेव्हा जर हा संतुलनाचा मुद्दा आपण आपल्या ध्यानात घेतलात तर आपण जिथे आहात तिथे, आपण ज्या विचारसरणीचे आहात तसे, आपण ज्या वर्णाचे आहात ते, आपण काळे असा, गोरे असा, धनवान असा, गरीब असा, लोक म्हणू देत तुम्हाला सज्जन किंवा लोक म्हणू देत तुम्हाला दुर्जन, किंवा सज्जन असा दुर्जन असा, परंतु भल्या पहाटे निसर्गाची अशी किमया असते
की तेव्हा सर्वच माणसं गाढ झोपेतून उठल्यानंतर स्वच्छ लख सूर्यप्रकाश पाहायला उत्सुक असतात, कारण त्यांच्या आतील चेतना त्यावेळेला अत्यंत शांत निवांत असते. तर आपल्या या शांत निवांत चेतनेच्या कोऱ्या कागदावर जर हे संतुलनाचं चित्र आपण उमटवू शकलात, ते उमटलेलं चित्र जर आपल्या मेंदूच्या पेशींना काही प्रेरणा देऊ शकलं, तर निश्चितच तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्याही टोकाकडे न राहता आपण समाजाच्या मध्याकडे, आपण संतुलनाच्या बिंदूकडे सरकूया आणि आपणच संत होऊया. सर्व जबाबदारी समाज सुधारकांचीच आहे, सर्व जबाबदारी संतांचीच आहे, सर्व काही इतरांनीच करायचे आणि मी काही करणार नाही, ही जी आपली भूमिका आहे ती अत्यंत चुकीची आहे. ज्ञानेश्वर जन्माला यावेत, पण ते शेजारी यावेत. माझ्या घरात आले तर पाटणकरांचा वृक्ष वंशवेल वाढणार नाही, म्हणून ज्ञानेश्वरांना मोठं म्हणायचं आणि ते जमलं तर माझ्या घरात न येता शेजारीच जन्माला यावेत, असं ते आपलं वर्तन आहे. हेच खरं तर बघायला गेलं तर माणसाच्या मनातील, ठीक आहे काही प्रमाणात ती गोष्ट स्वाभाविक सुद्धा आहे, परंतु हेच वर्तन खरं तर माणसाच्या मनातील कपटाचं, लबाडीचं निदर्शक आहे. तेव्हा आपण कृपा करून लबाड असू नये, कपटी असू नये आणि आपण जर संतुलनाच्या मध्यावरती येऊ शकलो तर आपण स्वतःच संत आहोत आणि संत जगाचं संतुलन निर्माण करतात. अशा तऱ्हेने आपण आपल्या वर्तनामध्ये थोडीफार सुधारणा केली तर कृष्णमूर्तींचा प्रश्न, गुलाबराव महाराजांचा प्रश्न, आपल्या वारकरी संतांचा प्रश्न, जगातील मोठमोठ्या तत्वचिंतक रसेल सारख्या तत्वचिंतकाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दिशेने आपणच स्वतः एक पाऊल टाकू आणि संतुलनाच्या दिशेने आपण सरकू शकू. कृपा करून अत्यंत मर्यादित विचार टाकून द्या आणि व्यापक विचाराच्या दिशेने एक पाऊल टाका. अब्जावधी माणसांनी एक पाऊल उदारतेच्या दिशेने टाकलं तर आजचं कलियुग अब्जावधी माणसांच्या एक पावलामुळे स्वाभाविकच, भले ती कल्पना असेल, भले पॅराडाईज म्हणजे कल्पना असेल, भले युटोपिया नंदनवन म्हणजे कल्पना असेल, भले सत्ययुग म्हणजे कल्पना असेल, पण कुठलीही गोष्ट जरी आपण म्हटलं काल्पनिक आहे तरी कल्पनेला सुद्धा काही ना काही वास्तव असावंच लागतं. जेव्हा स्वर्ग ही कल्पना आपण म्हणतो तेव्हा स्वर्ग सुख म्हणजे काय याची जर आपल्या मनाशी आपण उजळणी करत असू तर स्वर्ग सुख म्हणजे काय या उजळणीलाच म्हणायचं की स्वर्ग या कल्पनेचा पाया. तेव्हा स्वर्ग या कल्पनेचा पाया एवढाच आहे की स्वमध्ये रममान होणे. स्व याचा अर्थ आपलेपणा असा आहे, आत्मा याचा अर्थ आपलेपणा आहे. म्हणून वैश्विक आत्मीयतेच्या दृष्टीने आपण जर एक पाऊल टाकू तर आपल्या प्रस्थापित विचारसरणी जी आहे ती कुठली असो, आपण कुठल्याही वंशाचे, जाती धर्माचे, राष्ट्रीयत्वाचे असो, निश्चितच आपण माझ्यावर विश्व अवलंबून आहे आणि विश्व आहे म्हणून मी आहे याचा जर आपण विचार केला तर आजपर्यंत आपण दिलेल्या संपूर्ण आध्यात्मिक तत्वज्ञानाचं थोडंफार का होईना त्याला आपण म्हणतो सार्थकता भेटली असं होईल. म्हणून संतुलन म्हणजे हे काय समजून घ्या आणि मी म्हणजे विश्व आणि विश्व म्हणजे मी, या दोन्ही गोष्टी टिकण्यासाठी सज्जन श्रोते हो. भले आपल्या टोप्या कुठले असोत, आपले वेश कुठले असोत, आपले वर्ण कुठले असोत, आपले पंथ कुठले असोत, आपल्या रीती कुठले असोत, आपले संस्कार कुठले असोत, सर्वांनी जे जे ऐकतात त्या सर्वांनी संतुलनाच्या दिशेने कृपा करून एक पाऊल टाका आणि या स्वर्गाला नंदनवन बनवणे, तथाकथित कलियुगाला सत्ययुगात देणं हे अशक्य निश्चित नाही. एवढं तरी आपण आपल्या मनाशी ठरवलं आणि थोडंफार आपलं मी माझे पण टाकलं तर जितक्या प्रमाणात आपलं मी माझे पण जाईल तेवढ्या प्रमाणात आपणाला वैश्विकतेचा आनंद उपभोगता येईल. आणि मी माझेपणाचा त्याग करून वैश्विकतेचा आनंद उपभोगणं हेच ते संतत्व आहे. म्हणजेच वेगळ्या अर्थाने इफ आय एम आय लेस अदर वे राहून आय एम आय फुल. म्हणजे जर मी माझा मी नष्ट केला, मार ग जर मी ग ला मारलं, विसर ग जर ग ला मी विसरलो तर ग विसरलेला माणूसच विश्वाला आपलं ध्येय ठरवतो. ग विसरलेला माणूसच
मार्ग गला मारलेला माणूसच विश्वाला आपला प्रथम प्राधान्यक्रम देतो आणि वैश्विक शांतीच्या दृष्टीने तेव्हा आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो आणि संत महंतांच्या म्हणजे अथक केलेल्या प्रयत्नांना थोडंफार तरी का होईना यश देण्याच्या दिशेने आपण एक एक पाऊल टाकू शकतो. पहा, चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा, चिंतनात असा आणि यातलं जे कमी प्रतीत आहे त्याचा दोष सर्वस्वी या नारायण पाटणकर या वेड्या माणसाचा आहे. तो दोष आधीच तो तुमच्या पुढे मान्य करत आहे आणि जर यात काही थोडंफार घेण्यासारखं असेल तर भल्या पहाटे परमेश्वराने त्याला दिलेलं हे वरदान आहे. ते वरदान जर तुम्हाला वाटत असेल तर ते वरदान आपणालाही प्राप्त होईल आणि का नाही आपणच या विश्वाला खऱ्या अर्थाने मानसिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने वागण्याच्या पातळीवर चांगल्या दिशेला नेऊ शकणार. का नाही आपण कृष्णमूर्तींचा प्रश्न सोडवू शकणार? का नाही आपण गुलाबराव महाराजांची समस्या सोडवू शकणार? का नाही आपण सर्व संतांना थोडाफार तरी का होईना हातभार लावू शकणार? फक्त संतांमध्ये मात्र माझा संत तुझा संत अशी कृपा करून विभागणी करू नका. वारकऱ्यांमध्ये पूर्वी ज्ञानोबा तुकोबा म्हणायचे, आज कोणतरी नुसतेच तुकाराम म्हणतात, कोणतरी नुसतेच ज्ञानोबा म्हणतात. कृपा करून पुन्हा एकदा संतांमध्ये तरी विभाजन करण्या इतका कम अस्सलपणा माणूस म्हणून आपल्यातून येणार नाही. आणि अस्सल माणूस म्हणजे खराखुरा माणूस हा वैश्विकच आहे. त्या दिशेने आपण अग्रेसर होऊ अशी स्वाभाविक रास्त आणि त्या परमेश्वराच्या चरणी तुम्ही सर्व परमेश्वर आहात अशी समजून तुमच्या चरणी ही प्रार्थना करतो. आणि मी आणि जग आणि मी यातील संबंध आपण समजून घ्याल आणि आजच्या या भीषण परिस्थितीमध्ये जे ऐकतील ते थोडेफार का होईना त्या क्रांतीच्या दिशेने अग्रेसर व्हाल असा विश्वास व्यक्त करतो आणि हे निरूपण संपवतो. अस्तु. धन्यवाद. सज्जन श्रोते हो, आज आपण मी आणि विश्व अर्थात जय जगत असं निरूपण दिलेलं आहे. त्याला जोडूनच या जय जगतचा संदर्भ मी आणि विश्वशी कसा आहे सांगतो. जय जगत ही प्रामुख्याने आदरणीय श्रीयुत विनोबा भावे यांनी दिलेली घोषणा आहे. जेव्हा त्यांना जय जगत म्हणायचं असतं तर जगत ह्याला हिंदीमध्ये संसार म्हणतात. जय जगत म्हणजे जय संसार. आणि आजचा आपला विषय असा आहे की संपूर्ण जगातून मी आलेला आहे आणि मीतून विश्व आलेला आहे. त्यामुळे मी आणि विश्व ही दोन्ही गोष्टी जर एकमेकाकडे सरकतील तर म्हणजे व्यक्तीचा आग्रहीपणा हटवादीपणा थोडा कमी होईल आणि व्यक्ती आपल्या संसाराप्रमाणेच विश्वाच्या संसाराचाही विचार करील तर स्वाभाविकपणे आपल्यातील कम्युनिझम, साम्यवाद, भांडवलदारशाही झाल्यानंतर हुकुमशाही, लोकशाही, RSS, मनुस्मृती आणि समाजवाद यासारखे जे टोकाचे वाद आहेत ते एकत्र येण्यासाठी म्हणजे दोन्ही पावलं जर आपण मध्यबिंदूकडे सरकलो तर मध्यबिंदू म्हणजे संतुलनाचा बिंदू आणि संतुलन साधणं म्हणजे संत. आपल्या युनिव्हर्सल ट्यूबवर आपण जे वैश्विक सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ म्हणून टाकत आहोत त्याचा उद्देश एवढाच आहे की कोणताही अतिरेकी दृष्टिकोन न स्वीकारता वाजवी आणि सर्वांना समन्वय साधणारा दृष्टिकोन स्वीकारावा. अशा अर्थाने माझा संसार आणि विश्वाचा संसार दोन्ही नीट चालायचे असतील तर कोणीही अतिरेकी कडवी भूमिका न घेता सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. हाच विचार आजच्या निरूपणाचा मी आणि विश्व म्हणजे जय जगतचा आहे. आणि विनोबाजी सुद्धा जेव्हा जय जगत अशी घोषणा देतात तेव्हा त्यांना हेच सांगायचं आहे की बाबा रे, व्यक्ती म्हणून तुझा संसार आहे पण व्यक्तीच्या संसारातूनच विश्वाचा संसार म्हणजे नारायण पाटणकरचा संसार आणि इतर कुटुंबांचा संसार हे शेवटी व्यक्तीच्या संसारातूनच सर्व विश्वातील सर्वांचे संसार आलेले आहेत. त्यामुळे अतिरेकी भूमिका न घेता संतुलित भूमिका घेणं आणि आपण संतत्वाकडे वाटचाल करणं या दिशेने आपण जर सामंजस्याची भूमिका घेतली तर गुलाबराव महाराज आणि जय कृष्णमूर्ती
यांनी जी खंत व्यक्त केलेली आहे की माणसाची भौतिक प्रगती झाली पण माणसाची मानसिक उत्क्रांती अजून झाली नाही, तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपल्या परीने थोडाफार हातभार लावू शकू आणि मदत करू शकू. असतु. धन्यवाद.